गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार, जय शिवराय. मी राहुल तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे द नॅचरल रायडर. तर आज तुम्ही व्ह्यू पाहिलाच असेल. इकडे मागे सगळी पूर्ण सफरचंदाची बाग आहे इथे. त्याच्यानंतर तिकडे लांब जी तुम्हाला सगळं प्लास्टिक सारखं दिसतंय ना, ती सगळी सफरचंदाची झाडं आहेत. बघा इकडे पण तुम्ही लांब दूरवर पाहिलं, तिकडे वरती ते टोकावरती अख्ख्या डोंगरावरती सगळी ती सफरचंदाची झाडं आहेत. मग ती सगळी त्यांनी नेटनी कवर करून ठेवलेली आहेत. मस्त एकदम मस्त सकाळ झालेली आहे. तर आजचा प्लॅन असा आहे, आता आपण नारकंडापासून 16 किलोमीटर मागे आहोत. तर आता नारकंडाला स्टॉप होता, पण आपण आधीच थांबलो. त्याच्यामुळे आता आपण इथून डायरेक्ट निघणार आहोत आणि जाणार आहोत सांगळाला. सांगळा इथून आहे 170 आसपास, 170च्या आसपास आहे. सो आजचा प्रयत्न असणार आहे सांगला पोचणं. आता सगळं लगेज वगैरे सगळे आपले मित्र सगळे रेडी होत आहेत. लगेज वगैरे पॅक झालेलं आहे. आता हे पहिले गाडीवर लोड करूया आणि मग निघूयात. हॉटेलवरून निघून जसं निघालो तसा पाऊसच चालू झाला आहे. आम्हाला काल पण पाऊस होता, आज सुद्धा पाऊस होता. असंच पूर्ण रस्त्यामध्ये असंच वातावरण, एकदम पाऊस पण आहे आणि पूर्ण रस्त्यावरती एकदम धुको. आता नारकंडाला आम्ही पोचलेलो आहोत. जस्ट अर्धा तास लागला. 16 किलोमीटर होतं. रस्ता चांगला आहे, रस्ता एकदम छान आहे, व्यवस्थित आहे रस्ता. पुढचे पण रस्ते माझ्यामध्ये छानच असतील. तर नाश्ता नव्हता केला नारकंडाला, नाश्त्यासाठी थांबलो. तर नाश्ता करूयात. वातावरण असं आहे ना, मस्त गार वातावरण आहे. पण शूट काही करता येत नाही, कारण की पावसामुळे गोप्रोमध्ये पाणी जाणार आणि ते आपण माईक वगैरे लावतो ना, आणि मीडिया मोडमुळे त्याला वॉटरप्रूफ राहत नाही. सो आता मस्त नाश्ता करूया आणि मग असंच पावसामध्ये निघूया. बघा पाऊस वाढला, आता अजून वाढला. बाईक आपली फुल्ली लोडेड आहे. आपल्याला काय टेन्शन नाही, आपलं सगळं कवर्ड आहे. रेन कवर सगळे घातलेले सगळे लगेजला. आता ह्यांनी पण लगेजला प्लास्टिकच्या पिशव्या घेतलेल्या आहेत. तो ह्यांना पण थांबायची गरज. काल ॲक्च्युली ना लगेज पण भिजत होतं यांचं, आणि ह्यांनी रेनकोट पण कधी कॅरी केले. त्याच्यामुळे आम्हाला अलीकडे थांबावं लागलं. बिचारे पूर्ण भिजले होते, पूर्ण लगेज पण भिजलं. सो आज आता रेनकोट पण घेतले आहेत आणि लगेजला प्लास्टिक कवर पण मिळालं आहे. सो आता इथून थांबायची गरज नाही. पाऊस पडला तरी आम्ही चालू शकतो. सो आता नाश्ता करूया आणि मग निघूया सांगला व्हॅली. मस्त क्लायमेट. पाऊस आता थांबला आहे, पण काय पावसाचा भरोसा नाही. पाऊस पडतो, मध्येच थांबतो. रस्ता एवढा सिनिक आहे ना, एक नंबर रस्ता आहे. पूर्ण बाजूला जी दरी आहे ना, त्या दरीमध्ये पूर्ण धुकं आहे, पूर्ण धुकं. आणि एक साईडला पूर्ण हिरवगार, एक नंबर व्ह्यू आहे. पण प्रॉब्लेम पावसामुळे होते. पावसामुळे आपल्याला शूट करता येत नाही आहे. आता आम्ही थांबलेलो आहोत. कुठे थांबलो आहे आम्ही ॲक्च्युली मला पण नाही माहिती कुठे थांबलो आहे. अंकल ये क्या नाम है इसका? ये लोकेशन का नाम पता है आपको? भी नहीं पता. ये लोकेशन का नाम क्या है? किंगल. आता आम्ही किंगलमध्ये आहोत. किंगलच्या एका नाक्यावरती थांबलेलो आहोत. आम्ही असे वरून आलो. आता आपल्याला इथे खालती जाय. आपले मित्र वरती चहा पित आहेत, आपण काय चहा पित नाही. तर चहासाठी एक ब्रेक घेतला आणि चहा पिऊन मग आता आपण निघूया सांगला. रस्ता मस्त आहे. तर पुढे आता पाऊस थांबला आहे. मी बघतो, विचार करतो आहे कॅमेरा लावावा. आता कॅमेरा लावून जरा ब्लॉक करूया, मजा येईल. एक नंबर. सगळे ढग तिकडे जसे काय त्या डोंगरावरती उतरलेत. त्या रोडलाच जायचं आपल्याला. हां मस्त एकदम सिनिक रोड आहे. फक्त पावसामुळे प्रॉब्लेम होतो, शूट करता येत नाही.
तिथून आपल्याला परत तिथे त्या रोडला, म्हणजे सगळ्या डोंगराच्या कडेकडेन रस्ते सगळे. अंधा मोड, कृपया गाडी धीरे चलाए. हा हे इकडे डायरेक्ट हे ना. हा पाऊस पुन्हा चालू झालाय. आपल्याला कॅमेरा काढावा लागेल. तर कॅमेऱ्यात पाणी गेलं तर पुढे काय शूटच करता येणार ना, त्यापेक्षा छोटासाच हे करून घ्यावा. हिमालयनचे एक हिमालयनचा हे आहे, फॉल्ट आहे, म्हणजे ड्रॉबॅक आहे. कंटिन्यूस आपण घाटामध्ये ब्रेकिंग होते ना, त्या ब्रेकिंगमुळे काय होतं, ह्याचे ब्रेक पॅड आहेत ना गरम होतात, आणि गरम झाले ना की डायरेक्ट ब्रेक फेलच होतात. ब्रेकचा लिव्हर पूर्ण डायरेक्ट खालीच जायचं बघा, खालीच, त्याच्यामध्ये प्रेशरच नाही. त्याच्यामध्ये आता ब्रेक पॅड गार व्हायची वाट बघावी लागेल. ब्रेक पॅड गार झाले तर आपोआप ब्रेक आपला परत कंडिशनला येईल. थोडासा खराब पॅच लागलाय रामपूर नंतर. रामपूरपर्यंत मस्त होता, रामपूर नंतर थोडासा खराब पॅच लागलाय. आता पुढपर्यंत कुठपर्यंत आहे ते नाही माहिती. बापरे, चिखल आहे ना, त्याच्यामुळे स्लिप मारायचे चान्सेस आहेत. चला काका चला. हे कुठलं गाव लागलंय? हे आहे कोणतं आहे रे, मला पण नाही माहिती. थांबा आपण चेक करूया, बघूया कुठल्या तरी एखाद्या दुकानाच्या पाटी नाव आहे का. छोटी छोटी खूप गाव आहे तिथे, नावच नाही लिहिलंय कुठे. माहीत नाही. हां झाकरी और झकरी समथिंग आहे. आता इंग्लिशमध्ये लिहिल्यामुळे ना त्याचं प्रोनाउन्स आपल्याला नीट करता येत नाही आहे. जसं मी ते काल कांदा घाट करत होतो, ते ॲक्च्युली होतं कंडा घाट. तसंच हे काहीसं झाकरी और झकरी समथिंग आहे. मागे एवढं मस्त व्ह्यू होता, साईडनी सतलज नदी वाहत होती, पण पाऊस काय थांबे ना. कदाचित अजूनही आहे माझ्या मते, सतलज नदी आपल्या बाजूलाच आहे. पाऊस थोडासा कमी झालेला आहे. हिमालयामध्ये दसरे आंबे. या आंबे खायला या. हो नाही आता व्ह्यू आहे मस्त मागे. त्या लोकांना चहा प्यायचा होता, चहासाठी आम्ही ब्रेक घेतला. इथे साईडला आंबे होते, जरा काहीतरी वेगळा. एन्जॉय. देवभूमि किन्नौर में जिला प्रशासन आपका स्वागत करता है. आपण पोचलो आता किन्नौर बॉर्डर क्रॉस केलेली आहे. आपण किन्नौरमध्ये एंटर केलेला आहे. निरीक्षण चौकी. वाव, हा आला किन्नौर गेट. आय थिंक हा आहे किन्नौर गेट.
दिस इज द किन्नौर गेट. आता आपण पोहोचलो आहोत फेमस रॉक टनेलला. गाड्या येत आहेत, साईडला होऊयात. हा तुम्ही मागे पाहू शकता रॉक टनेल, जो ॲक्च्युली किन्नौर गेट किंवा स्पिती एंट्री पॉईंटसुद्धा ओळखला जातो. माझ्यामध्ये किन्नौर गेट म्हणून, किन्नौर एंट्री पॉईंटच म्हणून ओळखला जातो. सो आता आपण इथे 2-4 फोटो काढूयात. हा मग निघूया पुढे. बघा ना, अक्षरशः डोंगर पोखरून रस्ता बनवला आहे. खाली एकदम खोल सरळ सरळ दरी आहे, सरळ दरी आहे, सरळ दरी. आणि इकडे बाजूला डोंगर पोखरला आहे. अक्षरशः डोंगरातूनच रस्ता काढला आहे. बघा ना, हा 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 हा, एक नंबर. हेच तर बघायला आलं आपण. जगातील खतरनाक रस्त्यांपैकी एक रस्त्यावर आपण सध्या चालतो आहे. भाई किती शूट करायचं, सगळं दाखवण्यासारखं आहे. तो किती मोठा ब्लॉग होणार आहे बघा ना यार. आणि व्ह्यू पण बघा, व्ह्यू बघा ना, काय व्ह्यू आहे, एक नंबर. हे वरती 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 कशी गावं बसली आहेत, कसे जात असतील, कसे काय. खरी मेहनत यार, याला बोलतात गावचं लाईफ. थांबा, मी तुम्हाला दाखवतो. बाजूला सतलज नदी वाहते, झाडांमुळे दिसत नाहीये. ही बघा, ही आहे सतलज नदी. आता इथे तरी कमी फ्लो आहे, मगाशी एवढा फ्लो होता ना, बाबा बाबा बाबा. बघा ना तिकडे वरती, एवढ्या वरती घरं आहेत. हे कसे जात असतील वरती, पायवाटेने जातात का काय, रस्ता तर दिसतच नाहीये. म्हणजे गाडी कशी जात असेल, गाडी जाते का नाही हा मोठा प्रश्न. थांबा दाखवतो तुम्हाला. ते बघा वरती दिसतंय तुम्हाला, वरती ती किती वरती घर आहेत, बाप रे. म्हणजे आपण ऑलरेडी इतक्या उंचावरती आहोत, त्याच्यापेक्षा उंचावरती ती घर आहेत. बघा ना, मानायला पाहिजे इकडच्या लोकांना. पण एक मात्र आहे, निसर्गाच्या सानिध्यात ना हेल्दी आयुष्य जगत असतील. खर्चा रस्ता चालू होता. आय थिंक इथूनचं काम बाकी आहे. काम बाकी नसेल कदाचित, हे लँडस्लाईड झाल्यासारखं वाटतंय मला तरी. हे पण आहे, दगड वरनं आलेत घसरून. सटकते गाडी, स्लिप मारते. चिकट आहे ना, चिखल. बापरे. गाव आहे, गावाचं नाव आहे करचम वांगटू. मस्त नाव आहे ना, करचम वांगटू. हा गेला रस्ता वांगटूकडे. हे बघा इथे इथे, हा 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 हा.
थांबा, मी तुम्हाला दाखवतो, व्ह्यू दाखवतो. वाव, दिसतंय समोरून काय पाणी येत आहे, एक नंबर. सावकाश सावकाश चालवा, स्लिपरी आहे. ओ हो, चुकीच्या ट्रॅकला गेलो आपण, म्हणून ते जास्त स्लिपरी होत आहे. आता इथून माउंटेन्स ना, हे जे डोंगर आहेत ना, हे आता हळूहळू चेंज होतील. म्हणजे मागे सगळे हिरवळवाले होते ना, ते आता हे पूर्णपणे दगडी होतील. दगडी एक वेगळाच याचं हे होऊन टेक्स्चर येऊन जाईल. मागचं जसं हिरवं होतं हे तसं पूर्णपणे आता ब्राऊन होऊन जाईल पुढे. कोणतं तरी गाव आलंय, कोणतं गाव आलंय बघूया आपण. व्यापार मंडल टापरी, टापरी गाव लागलं. टापरी, टापरी आपका हार्दिक स्वागत करता है, थैंक यू. अरे धन्यवाद टापरी मंडळ, धन्यवाद टापरी मंडळ. डुक 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 डुक. मस्त गाव आहे ना, छोटी 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 गाव आहेत. आता काय आलं हे करचम वांगटू, तेच आहे ना करचम वांगटू. मोठं गाव वाटतं, तिकडे पण होतं इकडे पण आहे. JSW एनर्जी, ओके JSW एनर्जी. आता इथून आपल्याला जायचं आहे सांगला. सांगला आहे 27, करचम डॅम आहे 8 किलोमीटर. काय आहे, डमडम 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 डमडम. सो आपल्याला थांबावं लागेल. अजून एक गाडी येते वाटतं. डक 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 डक. मजा येते ना, डक 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 डक. हे बघा इथे वाचून घ्या. सांगला, अरे इथे 18 दाखवते, तिकडे 12 दाखवते. नाही 18च होत आहे ती. ओके, इथून लेफ्ट, सांगला लेफ्ट. ओके, हा डॅम आहे का, फोटो काढायचे आहेत.